कोकणामधील प्रकल्प राजकीय तडजोडीचं माध्यम ठरतायत का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। कारण राजापूर तालुक्यामधील नाणार आणि सागवे या गावांमधील काही जमिनींवरती होणाऱ्या बॉक्साईट उत्खननाची जनसुनावणी अनिश्चित काळासाठी रद्द केली गेली आहे। शिवाय रिफायनरी आंदोलकांविरोधातील गुन्हे देखील मागे घेतले जाणार आहेत। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून सुरू झालेला प्रवास त्याच पद्धतीने पुढे सरकताना दिसतो आहे। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। गेल्या अनेक महिन्यांपासून कोकणात रिफायनरी प्रकल्प, त्यावरून होणारं आंदोलन, गदारोळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारण हा कळीचा मुद्दा ठरलाय। अशातच रिफायनरी पूर्वी बॉक्साईट उत्खननाची चर्चाही हवेतच विरून गेली। कारण सागवे आणि नाणारमध्ये होणारी जनसुनावणी अनिश्चित काळासाठी रद्द करण्याचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला। बॉक्साईटच्या संदर्भामध्ये जी सुनावणी लावलेली होती गणपतीच्या अगोदर, जिल्हाधिकारी, मी, पोलीस अधीक्षक आणि तिथल्या सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच अशी आमची एक बैठक झाली आणि गणपतीच्या तोंडावर ही सुनावणी असू नये असं याच्यावर आमचं एकमत झालं आणि अनिश्चित काळासाठी ही सुनावणी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे। त्याचा ग्राउंड रियालिटी रिपोर्ट प्रांताधिकारी, कलेक्टर साहेब आणि SP साहेब 2-4 दिवसामध्ये केंद्र शासनाकडे पाठवतील आणि नंतर योग्य तो निर्णय होईल। इतकंच नाही तर 31 ऑगस्टपर्यंत रिफायनरी आंदोलनादरम्यान दाखल झालेले राजकीय आणि सामाजिक गुन्हे देखील मागे घेतले जाणार आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। तर दुसरीकडे रिफायनरी विरोधकांकडून आंदोलन संपलेलं नाही असं पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगण्यात आलं। बॉक्साईटचा प्रकल्प त्यांना विश्वासात घेतलं नव्हतं। हा आता आधी ताबडतोब जनसुनावणी रद्द करा आणि जनसुनावणी रद्द केल्याच्या नंतर राज्य सरकारने जे याच्यासाठी टेंडर काढलेला काय असेल तेही त्याच्या पाठोपाठ रिपोर्ट करायला सांगितलेलं आहे। म्हणजे तशा पद्धतीने अति संवेदनशील म्हणून तो एरिया आहे आणि अशा ठिकाणी कधीही उद्रेक होऊ शकतो आणि हे आता कोकणाच्या दृष्टीने योग्य नाही आहे। राजकीय दृष्टीने हे केसेस मागे घेतल्या काय नाही घेतल्या काय आम्हाला काही फरक पडत नाही। आम्ही आमच्या लोक कोर्टासाठी किंवा याच्यासाठी सदैव तयार आहोत। तसं आमच्या सगळ्या 450 लोकांचे जामीनही करून झालेले आहेत। त्याच्यामुळे ह्यांनी जरी राजकीय दृष्ट्या केसेस मागे घेतल्या आणि नाही घेतल्या आम्हाला फरक पडत नाही। आमचा अजेंडा कायम आहे। रिफायनरीला विरोध तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही असतो। दरम्यान निवडणुकांच्या तोंडावर कोकणातील प्रकल्प आणि त्यावरून होणारं राजकारण हे काही नवीन नाहीये। कोकणातले प्रकल्प आणि राजकारण पाहता 1990 ते 1995 युतीच्या काळात एनरॉनला विरोध झाला, पण सत्तेत येताच युतीच्या सरकारनं प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला। 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नाणारचा रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय युती सरकारनं घेतला होता, पण मविया सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारसूद प्रकल्पासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिलं। त्यावरून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं। दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना आपणाला परिस्थितीपासून अंधारात ठेवल्याचा दावा रिफायनरी विरोधकांच्या भेटीवेळी उद्धव ठाकरेंनी केला। 2024च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी रिफायनरी रद्द करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यातून दिलं, पण कोकणातले प्रकल्प आणि त्यांचा हा इतिहास पाहता सवाल आणि चर्चा झाल्यास नवं ते काहीच नाही। आपल्यावर बालंट यायला नको किंवा आपलं जनमत कमी व्हायला नको म्हणून राज्यकर्ते हवे ते निर्णय घेतात। हव्या त्या प्रकल्पांना त्यांच्या पद्धतीने वाटेल तशी स्थगिती देतात। असं आपल्याला जैतापूर, नाणार, बारसू आणि आता राजापूर तालुक्यात जेव्हा बॉक्साईटच्या खाणींचा विषय आला तेव्हा दिसून आलेलं आहे। याबाबतची पर्यावरणीय बाजू नक्कीच महत्त्वाची आहे, त्याच्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे, पण ती चर्चासुद्धा होऊ नये असा जर जनतेने आग्रह धरला तर त्यालासुद्धा इथले राज्यकर्ते बळी पडताना दिसत आहेत। दरम्यान या निर्णयांमुळे आणि इतिहास पाहिल्यास काही सवाल देखील निर्माण होत आहेत। कोकणातले प्रकल्प हे राजकीय तडजोडीचं माध्यम ठरतायत का? रिफायनरी विरोधकांवरील गुन्हे मागे घेण्यास 1 वर्ष का लागलं? झालेले निर्णय यांची वेळ पाहता राजकीय फायदा पाहिला गेला का? सर्वसामान्यांना अंधारात ठेवून नेते त्यांना गृहीत धरतायत का?
आंदोलकांसोबत संवाद सुरू करायला वर्षभराचा कालावधी का लागला? तोंडावर आलेली जनसुनावणी इतक्या तत्परतेनं रद्द करता येते का? मंडणगड तालुक्यात सुरू असलेलं बॉक्साईट उत्खनन चालतं, मग राजापुरातलं का नाही? रिफायनरीवरून शासन ठोस भूमिका का घेत नाही? यासारखे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. पण सोयीची भूमिका घेणारे सर्वपक्षीय राजकारणी प्रसंगी कटू पण सरभईत साधणारी भूमिका कधी घेणार, याची उत्तरं तरी मिळतील का, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.